प्रयत्न आपला असेल. रायगडावरील कार्यक्रम संपल्यावर अमित शहानी राष्ट्रवादीचे खासदार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी स्नेहभोजन केलं. यावेळी तटकरे कुटुंबियांनी शहांचं पारंपरिक पद्धतीने स्वागत करत त्यांना भेटवस्तू देखील दिल्या आहेत. मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच अजित पवार या स्नेहभोजनाला उपस्थित होते. दरम्यान स्नेहभोजनाच्या निमित्ताने दबक्या आवाजात चर्चा होती ती रायगडच्या पालकमंत्री पदाबाबतची. यावेळी पालकमंत्री पदाबाबत चर्चा होण्याचे संकेत वर्तवण्यात आले होते. मात्र अशी कुठलीही चर्चा झाली नसल्याचं सुनील तटकरे यांनी स्पष्ट केलंय. तर रायगडचा पालकमंत्री हा शिवसेनेचाच असेल असं म्हणत शिरसाट यांनी पुन्हा एकदा रायगडच्या पालकमंत्रीपदावर दावा केलाय. पालकमंत्रीबाबत चर्चा हा विषयच नाही. ही राजकीय भेट नाही, ही एक कौटुंबिक भेट आहे. आणि पक्षाच्या पलीकडे जाऊन कौटुंबिक स्नेह कसा असू शकतो, कसे विचार असू शकतात, हे आज अमितभाईंच्या भेटीने या ठिकाणी दाखवलं. आजच्या भेटीत पालकमंत्री सोडाच कुठल्याही राजकीय विषयावरती बिलकुल त्या ठिकाणी चर्चा नाही. रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत आज अमित शहा तटकरेंच्या घरी जेवायला प्रश्न सुटेल का रायगडच्या मंत्रिपदाचा, आणि तुमची काय अपेक्षा आहे? अमित शहा रायगडला जाऊन तटकरेच्या घरी जेवत असेल तर त्यात काही गैर नाहीये, परंतु रायगडच्या पालकमंत्रीचा तिढा हा सुटेल आणि रायगडचा पालकमंत्री हा शिवसेनेचा असेल. सुनील तटकरेंच्या निवासस्थानी अमित शहा भोजनासाठी आले असता निमंत्रण असूनही शिवसेनेचे स्थानिक आमदार आणि मंत्री भरत गोगावले मात्र अनुपस्थितच राहिले. गोगावलेंनी स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाला जाणं टाळत मतदारसंघातील हनुमान जयंतीच्या कार्यक्रमांना हजेरी लावली आहे. गोगावले अनुपस्थित राहिल्यानं पालकमंत्री पदाच्या वादाची चर्चा सध्या रंगू लागली आहे. माझं कर्तव्य होतं, मी भरतशेठ गोगावले, उदयजी सामंत, महेंद्र दवी या सर्वांनाच मी निमंत्रित केलेलं होतं. शेवटी का आले नाहीत मला माहीत नाही, पण शेवटी माझं कर्तव्य आहे ते मी करणार. निमंत्रण दिलं होतं त्याबद्दल काही दुमत नाही आहे. ज्या वेळेला अमितभाई मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री हे ज्या वेळेला ट्रॉलीने खाली आले रोपेने, त्यावेळेला त्या ह्याच्यामध्ये रोपेमध्ये आम्हाला जागा नव्हती बसायला, आणि ज्या वेळेला तो कार्यक्रम संपतो तेव्हा आम्हाला लगेच काही वेळेला निघता येत नाही आहे. आणि त्या अनुषंगाने मग त्यांच्या कॅनवायमध्ये ते पुढं जाऊन त्या हेलिकॉप्टरने ते निघून गेले, आणि दुसरं हेलिकॉप्टर होतं त्याच्यामध्ये त्यांनी जे काही सिलेक्टेड लोक होते ते गेले. गाडीने जाईपर्यंत त्यांचं तिथलं सगळं आटोपणार होतं, आणि म्हणून करता मला जाता